एकदा एक कमेंट आली होती की खडे मसाले किंवा गरम मसाला न वापरता रेस्टॉरंटसारखी एखादी भाजी करता येईल का? जी लहान मुले टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकतील आणि जे लोक गरम मसाले कमी खातात त्यांच्यासाठी उत्तम राहील. तर अशीच ही भाजी मी आज शेअर केलेली आहे. तर आज आपण तवा मशरूम कसं करायचं ते बघणार आहोत. तर यासाठी साधारण 200 ग्राम बेबी मशरूम घेतलेले आहे. मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कट करून घ्यायचे. वाटण तयार करण्याकरिता पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून एक मोठा बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. यासोबतच 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 मोठा चमचा खसखस आणि थोडेसे काजू घातलेले आहे. हे थोड्या वेळ परतल्यावर गॅस बंद करून गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आवडीनुसार तिखट आणि पाव चमचा हळद घालून मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची. जर तुम्हाला गरम मसाला घालायचा असेल तर तुम्ही या स्टेजवर घालू शकता. आता त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून तयार वाटणे यामध्ये घालायचं आहे. मस्त तेल सुटतपर्यंत आणि रंग बदलतपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखीन मीडियम फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे. पाव कप ताजं दही फेटून यामध्ये घातलेलं आहे. दही घातल्यावर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा. आता हे तेल सुटतपर्यंत शिजवून घ्यायचं. यासोबतच यामध्ये स्क्वेअर शेपमध्ये कट केलेले शिमला मिरची आणि कांद्याचं काप घातलेले आहे आणि जे कट करून घेतलेले मशरूम आहे ते सुद्धा घातलेले आहे. वरून चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मशरूम पूर्णपणे शिजतपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची. ही भाजी मी पॅनमध्ये केली आहे. सेम भाजी तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता. लवकर तयार होते आणि लवकर शिजते सुद्धा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून गरमागरम सर्व करायची किंवा मग टिफिनवर सुद्धा देऊ शकता. तर गरम मसाला न वापरता रेस्टॉरंटसारख्या चवीची तवा मशरूम तयार आहे. तुम्ही मशरूमच्या जागेवर पनीर किंवा सोया चंक सुद्धा वापरू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली कॉमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.